नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरणमधील 25 वर्षीय महिलेच्या बलात्काराच्या खटल्याची केस पनवेल सत्र न्यायालयात सुरू आहे। आता या केसला अतिशय नाट्यमय वळण आले असून यातून किळसवानं सत्य समोर आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 25 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान घडली आहे। जवळपास महिनाभरापूर्वी उरण पोलिसांनी 25 वर्षीय महिलेच्या माहितीवरून एका 35 वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता। उल्लेखनीय बाब म्हणजे महिलेच्या पतीला तिच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर तिने हा गुन्हा दाखल केल्याचं सूत्रांमार्फत समजतं। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टात सुनावणी दरम्यान पुराव्याचा भाग म्हणून महिलेनं दोघांचा एक व्हिडिओ सादर केला। व्हिडिओ पाहून कोर्टानं व्हिडिओच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित केला। हा व्हिडिओ तिसऱ्याच व्यक्तीनं शूट केल्याचं कोर्टाच्या लक्षात आलं। त्यानंतर तपासाअंती 6 वर्षाच्या चिमुकल्याला त्याच्या आईनंच तिचे आणि तिच्या बॉयफ्रेंडचे आक्षेपार्ह अवस्थेतील अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सांगितल्याची धक्कादायक कबुली महिलेनं दिली आहे। तिच्या मुलानेच आई आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून ते रेकॉर्डिंग केल्याची संतापजनक बाब समोर आल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर न्यायाधीशांमार्फत आई आणि तिच्या बॉयफ्रेंड विरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले। न्यायालयाच्या सूचनेनंतर उरण पोलिसांनी महिलेला तिच्या बॉयफ्रेंडसह अटक केली आहे। मात्र या विचित्र तितक्याच धक्कादायक वृत्तानं उरणमध्ये संतापाची लाट उसळली आहे। जन्मदाती आई आपल्या 6 वर्षीय चिमुकल्याकडून इतकं घाणेरडं तितकंच किळसवाणं कृत्य कसं करून घेऊ शकते याबाबत अनेकांनी सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।